अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यदी सिद्धे भिक्षां देहि च पार्वती। ओम अन्नपूर्णा देवे नमः। तर श्री स्वामी समर्थ। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार, दत्त जयंती, अन्नपूर्णा जयंती आणि आज माझं ना भरपूर म्हणजे सगळ्याच पूजा करायची होती। तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितलेस, त्याचबरोबर त्यातही मी अन्नपूर्णा देवीची पूजा केली। सकाळी उठून सगळं म्हणजे रात्रीच क्लीन करून ठेवलेलं, सकाळी पूजा मांडली, साहित्य तुम्हाला दाखवलंच। पहिले गॅसची पूजा करून घेतली, तर पूर्ण बर्नर आपण चालू करायचे आणि मग त्यांची पूजा करायची। बंद गॅसची पूजा म्हणजे बंद गाडी असू दे किंवा काही असू दे, पूजा कधीच करायची नाही, चालू करूनच करायची। छान फुलं, धूप, दीप सगळं दाखवायचं आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायला घेतला। तर पंचामृत अभिषेक केला, सुंदर असा ओम अन्नपूर्णा देवे नमः असा जप केला पूर्ण सतत आणि छान असं मळवट वगैरे भरलं, टिटा लावला आणि पंचोपचार सुंदर अशी तिची पूजा केली आणि अशी पूजा मांडलेली छान दिसत होती देवी। आणि साक्षात अन्नपूर्णा माता बसली आहे आणि ओट्यावर मस्त पूजा मांडलेली। त्यानंतर तिला वस्त्र अलंकार सगळं घातलं आणि ते मंत्र त्या वेळेला जी उपचार वाहत होती तेव्हा करत होती। त्यानंतर छान असं तिला तांदूळ आपण वाहायचे असतात आणि अन्नपूर्णा मातेला माझ्या घरात सुख समृद्धी भरभराटी आणि कधीच धनधान्याची कमी पडू नये ही प्रार्थना करायची असते। तर अशी ही माझी आजची अन्नपूर्णा मातेची पूजा सुंदर झालेली। आणि सगळ्यात अगोदर पहिले गणोबाप्पाची पूजा मी खाली केलेली आहे, ती दाखवता आली नाही, व्हिडिओमध्ये शूट झाली नाही बघा इथे। त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि ह्याने अननस आणलेला ते देवीला अर्पण केलं। छान सगळं जे मांडणी केली आहे ना, सगळ्या ज्या आपल्या लागतात वस्तू त्या सगळ्या मांडलेल्या आहेत। त्यानंतर कुंचम सेवा केली आणि त्याचबरोबर आज दत्त जयंती आहे, तर दत्त महाराजांची माझ्याकडे मूर्ती आहे आणि तीच मूर्ती सगळ्यात अगोदर माझ्याकडे आलेली, तर तिचीसुद्धा पूजा केली छान अशी। स्वामी महाराजांची आज पूजा केली। तर असं काही होतं आजचा दिवस सुंदर असा। आणि चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, भारी होतं सगळं। बाय।